आम्हाला बैठकीला बोलावून अटक करण्याचा सरकारचा प्लॅन होता, बच्चू कडू यांचा आरोप। आंदोलनाच्या दिवशीच बैठक लावण्याचा हेतू काय, कडूंचा सवाल। शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीअभावी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावलेली बैठक अखेर रद्द। आंदोलनात असलेल्या कडूंनी प्रतिनिधी पाठवायला हवा होता, बावनकुळेंचं वक्तव्य। बच्चू कडूंचा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम, कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास रामगिरी बंगल्याकडे कूच करण्याचा इशारा। उद्धव ठाकरे स्वतःच अॅनाकोंडा, 25 वर्षांपासून अॅनाकोंडाचा मुंबईला विळखा। उपमुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात, तर उद्धवजींना आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं का, आशिष शेलारांचा खोचक सवाल। जैन बोर्डिंग व्यवहारात गोखले बिल्डरकडून मिळालेली 230 कोटींची रक्कम गोठवा। शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची मागणी, तर विशाल गोखलेंना त्यांचे पैसे परत करण्याची जैन मुनींनी दाखवली उदारता। बीडमधील वडवणीत डॉक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी ग्रामस्थांचा मोर्चा। मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, बीड परळी महामार्गावर आंदोलन। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। अनुदान मूळ उद्देशाप्रमाणे होतं का ते तपासण्याच्या सूचना। साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी होणार। मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीवर रोहित पवारांची टीका, तर राजकीय द्वेषातून चौकशी करून संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न असल्याचा आरोप। अयोध्येतील राम मंदिरासह 7ही मंदिरांचं बांधकाम पूर्ण। कळस आणि ध्वजदंडही लागले, तर पंतप्रधान मोदी 25 नोव्हेंबरला राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकावणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।